इथे बघा क्वेश्चन नंबर 4 तुमचं ट्रिग्नोमेट्रीचं क्वेश्चन नंबर 4 ऑलरेडी मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 टीच केलेला आहे लास्ट व्हिडिओमध्ये अँड हे आहे तुमचं क्वेश्चन नंबर 4. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equals to 0, find the value of sec, cos and sin. आता तुम्हाला एक sec thetaचं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, cos thetaचं अँड एक sin thetaचं, तीन व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. अँड इथं बघा क्वेश्चन काय दिलेले आहेत त्यांनी, क्वेश्चन आपल्याला जस्ट दिलेला आहेत 5 sec theta minus 12 cosec theta इज इक्वल्स टू 0. आता आपण काय करू, त्याला 5 sec theta कसा आहे ॲक्युरेट तसंच ठेवा, 5 sec theta कसा आहे तसंच ठेवा. आणि हे -12ला ना तिकडं पाठवलं तर काय होतं आहे, +12 होतं आहे. -12ला तिकडं पाठवा 0च्या ह्याच्यामध्ये. सो इथं हे काय होतं आहे 12 + 12 cosec theta. आता असं झालं. आता बघा आपण काय करू शकतो, इथं 5 sec theta आहे, इकडं 12 cosec theta आहे. आता इथं आपण काय चेंज करू शकत नाही, पण आपण काय करू, जस्ट रेसिप्रोकल फॉर्म घेऊ. आता sec thetaचं तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होतं. sec theta आपण कसं लिहू शकतो म्हणून 1/cos theta इज इक्वल्स टू sec theta घेऊ शकतो, राईट. आता इथं sec काय, मी काय लिहितो, सेकच्या बद्दल काय लिहितो, 1/cos लिहितो, हे 1/cos theta, राईट. इकडं बघा इथं काय कोसेक आहे. आता मी कोसेकचं रेसिप्रोकल फॉर्म काय सांगितलं होतं तुम्हाला, कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1/sin theta, राईट. सो मी इथं लिहितो 12 × 1/sin theta, 12 × 1/sin theta. अँड ह्याचं रिझन्स पण तुम्ही लिहायचं, ह्याचं रिझन्स इथं साईडला लिहा, मी तर खाली लिहितो बिकॉज इथं स्पेस नाही, त्याच्यामुळे मी काय करतो इथं खाली लिहितो, असं लिहा. ह्याचे रिझन्स काय लिहितो, sec theta इज इक्वल्स टू 1/cos theta अँड cosec thetaचं काय लिहितो, cosec theta इज इक्वल्स टू 1/sin theta. बघा मी काय केलो नाही, जस्ट इथं काय केलो, सेकच्या बद्दल काय लिहिलो 1/cos लिहिलो, कोसेकच्या बद्दल काय लिहिलो 1/sin लिहिलो, दॅट्स इट. त्याला सोडून मग दुसरं काही मी केलो नाही. आता आपल्याला लिटरली हे इथंपर्यंत काय कळलं, 5 1 आता इथं बघा मी काय करतो, ह्याला आपण काय करू, नंबर्सला एक साईड करूत आणि साईनला एक साईड करूत. आता इथं बघा पहिला कसं आहे, हे रिझन आहे, हे मी काय लिहिलेलं आहे, हे रिझन आहे तुमचं, हे ह्याच्यामध्ये पकडू नका. आता हे रिझन कुठं लिहायचं तुम्ही, तर ह्याला साईडला लिहा, हे रिझन हे इथं साईडला लिहा. आता इथं बघा वर काय, इथं 1/cos आहे, इकडं 1/sin आहे, इथं 5 आहे, इथं 12 आहे. आता मी काय करतो, हे नंबर्सला एक साईड करतो अँड हे साईन्स रेशोजला एक साईड करतो. आता बघा 1/cos theta ॲज इट इज कसं आहे तसंच लिहितो 1/cos thetaला, राईट. अँड मी काय करतो, हे साईनला इकडे घेऊन येतो. आता हे डिव्हिजनमध्ये असलं तर वर इथं काय होतं आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये येतं आहे. अँड आता हे मल्टिप्लिकेशन आलं तर इथं काय होतं आहे, डिव्हिजनमध्ये येतं, राईट. आता इथं बघा हे आपलं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 5, इकडं आलं तर काय होतं आहे, डिव्हिजन फॉर्ममध्ये येतं 12/5. आता काय होतं इथं बघा 1 × sin theta किती होतं आहे, sin theta, 1 × cos theta काय होतं आहे, cos theta, राईट. 12/5 sin/cos ऑलरेडी तुम्ही एक फॉर्म्युला वाचलेला आहो, tan theta इज इक्वल्स टू sin theta / cos theta. सो मी ह्याला काय करतो, tan theta इज इक्वल्स टू 12/5, tan theta इज इक्वल्स टू 12/5, राईट. आता तुम्हाला टॅन मिळलं, पण आपल्याला तर काय विचारले, तिथं सॅक विचारलेत, कॉस विचारलेत अँड साईन. आता टॅन तर तुम्हाला भेटलेलं टॅन आहे. आता तुम्हाला वाटतंय की टॅन तर आमचं काय कामाचं नाही, बट आम्हाला एवढं माहीत आहे की वी नो दॅट 1 + tan square theta इज इक्वल्स टू sec square theta. बघा इथं टॅन, आता आपल्याला काय इथं सॅक हुडकायचं आहे अँड हे फॉर्म्युला यूज करून काय करू शकतो आपण, इथं टॅन तर भेटलं आहे आपल्याला, टॅनचं काय 12/5. बघा इथं टॅन भेटलेलं आहे, मी टॅनचं प्लेसमध्ये काय लिहिलो 12/5 लिहिलेलं आहे, राईट. आता इथं बघा इथं ॲज इट इज कसं आहे,
सेक स्क्वेअर टीटा ॲज इट इज कसा आहे तसंच लिहितो. आता आपण काय करू, 1 प्लस 12 स्क्वेअर किती होत आहे 144 राईट, अँड 5 स्क्वेअर किती होत आहे 25. 5 स्क्वेअर किती होत आहे 25. अँड असं आता काय करू शकतो आपण, डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, LCM घेत टाईम वेस्ट करू नका. 25 1 25 प्लस इथं किती आहे 144 डिवाइड बाय इथे किती येत आहे 25 राईट. इकडं काय आहे तुमचं ॲज इट इज सेक स्क्वेअर टीटा लिहा, ॲज इट इज हे कसं आहे तसंच लिहित जावा. इथं बघा लास्टला कसं ठेवलं, हे 12चं स्क्वेअर केलं 144, 5चं स्क्वेअर केलं 25, 5 5 25. स्क्वेअर कसं करायचं म्हणजे आता बघा हे 12 × 12 केलं तर 144 येतं ना, असं स्क्वेअर करायचं. हे लय बेसिक पॉईंट सांगालो मी तुम्हाला. आता 25 प्लस 144 किती होत आहे, प्लस करा किती होत आहे 169 डिवाइड बाय 25. 169 डिवाइड बाय 25 इज इक्वल्स टू किती येतं आता सेक स्क्वेअर टीटा. आता तुम्ही काय करू शकता, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन्ही साइड काय घ्या स्क्वेअर रूट घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट सॉरी. आता इथं बघा इथं किती आहे 169 डिवाइड बाय 25, हे होल रूट घ्या. इथे एक बघा स्क्वेअर रूट टीटा, हे स्क्वेअर हे रूट कॅन्सल होत आहे, हे स्क्वेअर अँड हे रूट काय होत आहे कॅन्सल होत आहे. अँड इथं बघा रूट 169 किती येत आहे 13, रूट 169 किती येत आहे 13, 5 5 जा 25, सो रूट 25 किती येत आहे 5. सो इथं किती आलं तुमचं सेक टीटा. सो देअरफोर तुम्हाला काय भेटलं, सेक टीटा इज इक्वल्स टू 13/5 तुमचं सेक केलं. आता नेक्स्ट तुम्हाला काय हुडकायचं आहे, एक कॉस आहे एक साईन आहे. आता तुम्हाला एवढं तर माहीत आहे की आपल्याला सेक भेटलं तर कॉस फाइंड करायचं लई इझी आहे. का बरं, सेकचं रेसिप्रोकल काय आहे कॉस आहे. बघा कॉस टीटा इज इक्वल्स टू 1/सेक टीटा राईट. ऑलरेडी आपल्याला सेक तर भेटलेला आहे. सो फक्त आपल्याला काय करायचं आहे, जर रेसिप्रोकल करायचं आहे 1 कसं आहे तसंच लिहा. सेक किती भेटलं आहे तुम्हाला 13/5 भेटलेला आहे राईट. आता ह्याला तुम्ही कसं करू शकता, कॉस टीटा इज इक्वल्स टू हे 1 कसं आहे तसंच लिहा. आता हे 1 आपल्याला रेसिप्रोकल करायचं असलं तर हे काय होतं, डिव्हिजन जाऊन काय होतं मल्टिप्लिकेशनमध्ये येतं आहे. 5 वर येतं आहे 13 खाली जात आहे. सो हे काय होतं आहे 5 डिवाइड बाय 13. कॉस टीटा किती भेटलं तुम्हाला 5/13. देअरफोर कॉस टीटा इज इक्वल्स टू 5/13. दोन व्हॅल्यू तर तुम्हाला मिळले राईट. आता तुमचं लास्ट व्हॅल्यू काय साईन हुडकायचा आहे. आता साईन कसं हुडकता, ऑलरेडी तुम्हाला काय भेटलेलं आहे कॉस भेटलं आहे, ऑलरेडी तुमच्याकडे टॅन भेटलं आहे. हे फॉर्म्युला माहिती आहे ना, टॅन टीटा इज इक्वल्स टू साईन टीटा डिवाइड बाय कॉस टीटा. आता आपण काय करू, आपल्याला ऑलरेडी तर हे फॉर्म्युला भेटलेलं आहे कोणचं टॅन टीटाचं. सो टॅन टीटा इथं बघा, सो टॅन टीटा इज इक्वल्स टू साइन टीटा डिवाइड बाय कॉस टीटा. साइन टीटा किती भेटलं आहे तुम्हाला लास्ट ह्याच्यामध्ये, साइन टीटा भेटला नाही. कॉस टीटा किती भेटलं आहे, कॉस टीटा आत्ताच केला 5/13 किती भेटलं तुम्हाला 5/13 राईट. टॅन टीटा किती भेटलं आहे स्टार्टिंग 12/5. इथं बघा तुम्हाला टॅन टीटा किती भेटलं आहे 12/5 अँड कॉस टीटा किती भेटलं आहे 5/13. सो मी काय केलं ह्याला टॅन टीटाच्या फॉर्म्युलामध्ये टॅन टीटा इज इक्वल्स टू 12/5 अँड कॉस टीटा इज इक्वल्स टू 5/13. सो आपल्याला हुडकायचं काय येतं इथं साइन टीटा हुडकायचं आहे राईट. आपण काय करू 12/5 ॲज इट इज कसं आहे तसंच ठेवूत राईट. अँड हे 13ला इज इक्वल्स टूच्या इकडं आणलाव. आता 13 डिव्हिजन फॉर्ममध्ये इकडं आलं तर काय होत आहे 13 काय होत आहे, हे साईडला 13 आलं तर हे साईड आता बघा 5 पण डिव्हिजन फॉर्ममध्ये आहे राईट. सो 5 डिवाइड बाय 13 आहे.
आता आपण काय करू शकतो म्हणजे 12 हे साईन थिटाला इकडं आणा. आता हे काय होतं रेसिप्रोकल फॉर्ममध्ये होत आहे राईट. 13 वर येत आहे, 13 डिवाइड बाय 5 होत आहे राईट. ह्याला काय केलं 13ला वर घेतला आणि 5ला काय केलं खाली घेतला. आता नेक्स्ट बघा 12/5 कसं आहे तसंच लिहा इज इक्वल्स टू तुम्हाला काय हुडकायचं आहे मेन साईन थिटा हुडकायचा आहे राईट. आता मी काय करतो हे 5 काय आहे ना डिव्हिजनमध्ये असलं तर इकडं आलं तर काय होतं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं आहे. अँड हे 13 मल्टिप्लिकेशनमध्ये असलं इकडं आलं तर काय होतं आहे डिव्हिजनमध्ये होतं आहे. इज इक्वल्स टू काय साईन थिटा कसं आहे तसंच लिहा. ह्याला काय करायला आपण इक्वलच्या हे साईडला पाठवाला राईट. हे 5 गेट कॅन्सल. जस्ट तुम्हाला राहतं आहे 12/13 इज इक्वल्स टू साईन थिटा. सो साईन थिटा इज इक्वल्स टू 12/13. तुम्हाला टोटल इथं सेक थिटा भेटलं. सेक थिटा इज इक्वल्स टू 13/5 and cos theta is equals to 5/13. sin theta is equals to 12/13. So here we completed your problem.